नाव समोर नाही आलं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय. आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना, मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देऊ की राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यासोबत आणखीन काही माझे सहकारी इच्छुक होते, त्याने भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आम्ही देऊ. आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे. आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. महाविकास आघाडीनं देखील उमेदवार घेऊन आपण महाविकास आघाडी नाही, आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल. आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिननिवडणूक व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन. शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्वाचं आहे. आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार नाही असं ती परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. म्हणून मी सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. अजून अनेक जण इच्छुक होते, त्यामध्ये भरपूर जण इच्छुक होते. याच्यामध्ये पंढरपूरच्या पण परिचारकांचं नाव होतं आणि जिल्हाध्यक्षापासून अनेक जण इच्छुक होते. माझे आमदार इच्छुक होते. काय बघता रणनीती कोणती असेल? नाही, एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं सगळ्या माझ्या बांधवांची, सहकाऱ्यांची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण जे जे इच्छुक आहेत ते आमचे महत्वाचीच लोकं आहेत, त्यांना योग्य ठिकाणी पक्ष, पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. काही दिवस अगोदर मुंबई सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचं नाही, आमच्याकडे पण 112 जण आहेत. काय तुमचे भानगड काय आता सेना सोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काय मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे. आणि मला वाटते समन्वयानं आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही. हो, लाडके बहिणी 80 लाख मजूर जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत विरोधकांच्यामुळे. पैसे काढून घेतले आहेत. असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही. परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते. आणि त्यामुळं एकावेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एकावेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंवा त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो, त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत. बाकी कुणाचं का नाव खूप आहे. जिल्हा परिषद, महापालिकेतले अरे बाबा, आम्ही एकत्र आहे. शिंदे गट आणि शिंदे शिवसेना आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयाने बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून पाठवून निवडू. नाव समोर नाही आलं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय. आणि